कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली। या बैठकीत कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना दिल्याचं आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं होतं। याला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनीही दुजोरा दिलाय। परवा सुद्धा मुख्यमंत्र्यांना आम्ही सगळ्या जणांनी भेटल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा सकारात्मक आहेत। साहजिकच स्थानिकच्या जे गावातले लोक आहेत त्यांच्या काही शंका आहेत किंवा त्यांच्या काही सूचना आहेत त्या सगळ्या आपण घेणार आहोत, परंतु पहिल्या टप्प्यामध्ये याच्यातली सुरुवात करण्याच्या दृष्टिकोनातून परवा सरकारमध्ये सुद्धा संमती दर्शवली आहे, त्याच्या माध्यमातून आपण काम करणार आहोत। कुठलीही बैठक झालेली नाही असं आमदारांनी सरकारने आता सांगितलेलं आहे। खरंच ती बैठक मुळात मुद्दा असा आहे की कुठल्याही शहराची हद्दवाढ होणं हे नैसर्गिक आहे आणि या नैसर्गिक वाढीसाठी ज्या पद्धतीचा उशीर झाला त्या उशिरामुळे सुद्धा आज कोल्हापूर शहराच्या आणि पर्यायानं कोल्हापूर जिल्ह्याच्या सुद्धा एकूण विकासाला खूप खो बसलेला आहे। त्यामुळे साहजिकच एका बाजूला राज्यस्तरावरती आणि या शहरातल्या आणि परिसरातल्या सगळ्याच लोकांची मागणी आहे। त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आम्ही दोन्ही मंत्री आणि आमच्याबरोबर सुद्धा दोन्ही शहरातले आमदार भेटलो। दोन्ही आमदार म्हणण्यापेक्षा क्षीरसागर साहेब होते, आणखीन काही मंडळी होती। आम्ही सगळे जर भेटल्यानंतर या सगळ्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी संमती दर्शवली आणि मला असं वाटतं की त्याच्यातला एक टप्पा पुढच्या टप्प्यामध्ये सुरू होईल। शिंदे सेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी मात्र हद्दवाढी संदर्भात मंत्रालयात कोणतीही बैठक झाली नसल्याचं सांगितलंय। अशी कोणतीही बैठक मंत्रालयामध्ये झालेली नाही असं मला वाटतंय, कारण कुठल्याही बैठकीला हद्दवाढीचा जर विषय असेल तर संबंधित मतदारसंघातील जे गावं हद्दवाढीसाठी येणार आहेत तिथल्या लोकप्रतिनिधींना बैठकीला बोलवलं जातं। अशा पद्धतीची कुठलीही सूचना अगर पत्र मला बैठकीला आलेलं नाही। राजेश क्षीरसागरांचं म्हणणं आहे की आता हद्दवाढ ही दृष्टिक्षेपात आलेली आहे आणि आयुक्तांना त्यांनी निवेदन देखील दिलेलं आहे की आता या सगळ्या गावांना जी काही संबंधित गावं समाविष्ट करायचे त्यांना त्या संदर्भातील नोटीस किंवा त्या संदर्भात राजेश क्षीरसागर शहराचं प्रतिनिधित्व करतात, त्यांना हद्दवाढ पाहिजे, त्यामुळे ते ज्या विभागाचं प्रतिनिधित्व करतात तिथल्या लोकांचं जे म्हणणं असेल त्याप्रमाणे ते पत्र देतात, त्यांची ती कार्यपद्धती असेल। परंतु जी गावं तुम्ही घेणार आहे त्या गावांचा हद्दवाढीसाठी विरोध आहे। त्या गावातल्या लोकांनी ग्रामपंचायतीचे ठराव, नुसते ग्रामपंचायतीचे ठराव नाही तर ग्रामसभेचे सुद्धा ठराव दिले की आम्हाला कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीमध्ये समाविष्ट नाही व्हायचं नाही। आणि शेवटी लोकशाही प्रक्रियेमध्ये जी गावं तुम्ही समाविष्ट करणार आहे त्या गावांचा विचार केल्याशिवाय असं लोकशाहीमध्ये असं कोणतेही ग्रामसभेचे ठराव किंवा ग्रामपंचायतीचे ठराव झुडकारून डायरेक्ट सरकार तशा पद्धतीनं कोणतीही अधिसूचना काढणार नाही। मंत्रालयातील बैठकीवरून सत्तेत असलेल्या शिंदे सेनेचे मंत्री आणि आमदारांचीही ही परस्पर विरोधी विधानं लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतायत। एकाच पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांमध्ये कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या विषयावरून एकवाक्यता नसल्यानं हा चर्चेचा विषय ठरलाय।